मनोज जरांगे 44 वर्षांचा माणूस. मराठा आरक्षणासाठी त्यांनी आजवर केलेली आंदोलनं आणि उपोषणांची एकूण मिळून संख्या होते 45, जी त्यांच्या वयापेक्षाही एक न जास्तच भरते. 2011 ते 2026 या 15 वर्षांमध्ये 35 आंदोलनं आणि 10 वेळा उपोषणं केली, पण आजही मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजतच आहे. त्यांच्या 10 उपोषणांच्या कालावधीची बेरीज केल्यास 100 दिवस होतात. म्हणजे 100 दिवस उपाशी राहूनही जरांगेंची मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी काही पूर्ण होत नाही. पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. 10 वेळा प्यायला ज्यूस पण जरांगे नाखुश. 29 ऑगस्ट पासून 11व्या उपोषणास बसणार माणूस. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसण्याचा निर्धार केलाय. पाहुयात आजवर त्यांनी केलेल्या उपोषणांनी मराठा समाजाच्या हाती काय लागलं. जरांगेंची उपोषणं, सरकारनं काय केलं, हाती काय लागलं. पहिलं उपोषण 17 दिवस, कालावधी 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023. ठिकाण अंतरवाली सराटी, जालना. मागणी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी मधून आरक्षण द्या. सरकारनं काय केलं? तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आले. शिंदे समिती नेमण्याचा GR काढला. 1 महिन्यात अहवाल देण्याचं आश्वासन दिलं. हाती काय लागलं? शिंदे समिती स्थापन झाली आणि 1 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीत आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मनोज जरांगे राज्यव्यापी चेहरा बनले. दुसरं उपोषण 9 दिवस, कालावधी 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2023. ठिकाण अंतरवाली सराटी, जालना. मागणी शिंदे समितीला मुदतवाढ द्या. सगळे सोयरे शब्दाचा समावेश करा. कुणबी नोंदी सापडलेल्यांना तात्काळ प्रमाणपत्रांचं वाटप करा. सरकारनं काय केलं? कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू करून नोंदी आढळलेल्यांना प्रमाणपत्रांचं वाटप सुरू केलं. हाती काय लागलं? पहिल्या टप्प्यात 11,000हून अधिक नोंदी सापडल्या. प्रमाणपत्रांचं वाटप सुरू झालं. तिसरं उपोषण 11 दिवस, कालावधी 10 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2023. ठिकाण अंतरवाली सराटी, जालना. मागणी सगळे सोयरेचा अध्यादेश काढा. 24 डिसेंबर 2023 ही दिली डेडलाईन. सरकारनं काय केलं? सगळे सोयरे व्याख्या करून अध्यादेश काढू असं आश्वासन दिलं, पण काढलाच नाही. मसुदा तयार झाला पण अध्यादेश काही निघालाच नाही. हाती काय लागलं? मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याची केली घोषणा. चौथं उपोषण 8 दिवस, कालावधी 20 ते 27 जानेवारी 2024. ठिकाण वाशी, नवी मुंबई. जालन्याहून प्रवास सुरू करत मग केलं उपोषण. मागणी सगळे सोयरे अध्यादेशाचा कायदा करा आणि मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या. सरकारनं काय केलं? वाशी येथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. सगळे सोयरे अध्यादेशाचा मसुदा मान्य केला. 3 मागण्यांवर GR काढला. हाती काय लागलं? सगळे सोयरे मसुद्यावर शिक्कामोर्तब झालं आणि 6 लाख नोंदी सापडल्याचा दावा केला गेला. पाचवं उपोषण 16 दिवस, कालावधी 10 ते 26 फेब्रुवारी 2024. ठिकाण अंतरवाली सराटी, जालना. मागणी SCBC नको, ओबीसी मधूनच आरक्षण हवं. सरकारनं काय केलं? सरकारनं 10% SCBC कायदा विधानसभेत मंजूर केला. हाती काय लागलं? जरांगे म्हणाले आम्हाला 10% SCBC नको, ओबीसी मधून आरक्षण हवंय. कायदा कोर्टात अडकला. 6वं उपोषण 9 दिवस, कालावधी 4 मे ते 13 मे 2024. ठिकाण अंतरवाली सराटी, जालना. मागणी सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा. सरकारनं काय केलं? लोकसभा निवडणुकीमुळे चर्चा पुढे ढकलली. हाती काय लागलं? आचारसंहितेमुळे कोणताही GR निघाला नाही. 7वं उपोषण 13 दिवस, कालावधी 8 ते 21 जून 2024. ठिकाण अंतरवाली सराटी, जालना. मागणी प्रमाणपत्र वाटपातील अडथळे दूर करा. सरकारनं काय केलं? शिंदे, फडणवीस, पवार या महायुतीच्या सरकारनं प्रमाणपत्र वाटप वेगानं करण्याचं आश्वासन दिलं. हाती काय लागलं? जिल्हाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वाटपाचे आदेश देण्यात आले. 5 लाखांहून अधिक प्रमाणपत्र वाटपाचा आकडा समोर आला. 8वं उपोषण 8 दिवस, कालावधी 17 ते 25 जुलै 2024. ठिकाण अंतरवाली सराटी, जालना. मागणी
हैदराबाद गॅझेट लागू करा. सरकारनं काय केलं? हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा GR काढला. हाती काय लागलं? हैदराबाद गॅझेट GR निघाला. मराठवाड्यातील मराठ्यांना फायदा झाला. नवं उपोषण 7 दिवस, कालावधी 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025. ठिकाण आझाद मैदान, मुंबई. मागणी सगळे सोयरे कायद्याला अंतिम स्वरूप द्या. सरकारनं काय केलं? सरसकट कुणबीवरून जरांगे आणि सरकारमध्ये चर्चा सुरू. कोर्टात टिकणारं आरक्षण देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आश्वासन. हाती काय लागलं? अजूनही ओबीसी मधून आरक्षण मिळालेलं नाही. फक्त नोंदी आणि प्रमाणपत्रापुरतं यश पदरी पडलंय. 10वं उपोषण 2 दिवस, कालावधी 30 ते 31 मे 2026. ठिकाण अंतरवाली सराटी, जालना. रखरखत्या उन्हात उपोषण. मागणी कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपात होणारा विलंब दूर करा. सरकारनं काय केलं? 12 मुद्द्यांवर सकारात्मक आश्वासन दिलं. हाती काय लागलं? मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण अजूनही नाहीच. मनोज जरांगे यांच्या आजवरच्या उपोषणांमधून काय साध्य झालं? सरकारी आकड्यानुसार 54 लाख नोंदी शोधल्या गेल्या. 5 लाखांहून अधिक जणांना ओबीसी कुणबी प्रमाणपत्र मिळालं. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट सारखे ऐतिहासिक पुरावे मान्य झाले. पण सरसकट मराठा म्हणजेच कुणबी हे काही झालं नाही. सगळे सोयरेच्या अध्यादेशाबाबत मसुदा ते कायदा हा प्रवास अजूनही पूर्ण होऊ शकला नाही. कोर्टात टिकणारं 50%च्या आतलं आरक्षण म्हणजेच ACBC कायदा कोर्टात अडकून पडलाय, तर ओबीसी मधून आरक्षण घटनात्मक अडचणीत सापडलंय. एकूणच काय? तर आता पुन्हा एकदा आपल्या मागणीवर ठाम राहून जरांगेंनी 29 ऑगस्ट पासून उपोषण करण्याचा निर्धार केलाय. हे आपलं निर्णायक आंदोलन असेल असंही त्यांनी म्हटलंय. 10 उपोषण होऊनही विषय संपत नाहीये, म्हणून आता हे 11वं उपोषण. पाहूयात पुढे काय होणार. आता प्रश्न तुम्हाला, सरकार जरांगेंच्या मागण्या मान्य करणार की पुन्हा एकदा जरांगेंना 12वं उपोषण करावं लागणार? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.